आता सकाळचे 5 वाजून गेले आणि आता पालखी काढली आहे. कसाऱ्याच्या पायथ्याशी होती काल रात्रीपर्यंत. आता आम्ही घाट चढायला सुरुवात करणार. जय दमले का घाट चढून? दम साईबाबांनी ताकद दिली चालायला. घाट झाला आणि दर्शन झालं. हे दोघं आत्ता आले आणि भक्ती माझ्यामुळे खूप मागे राहिलेली बिचारी. हा बोला, काय बोलताय? हा कॅमेरा लावू नुसता असंच ठेवू का? हाय हाय. हे लोक मला साई सेवकवाल्यांची पालखी दाखवायला नेत होते, तर मी यांच्या जोडीला चालली आहे पालखी बघायला. हे लोकांची ते इतकी पब्लिक आहे, 300-350 ते इथे एका स्पॉटला यांच्या गाड्याच लावल्या आणि खूप वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सगळं नाश्ता वगैरे सेवा चालू आहे. आणि आता पालखी नवीन मंदिर बांधलं आहे घाटन देवीचं, तिथे पालखी ठेवली आहे. सिलेंडरचे इश्यू चालू आहेत म्हणून हे लोकांनी सगळ्यांनी चुली जळवल्यात. पण किती मस्त सेवा चालू आहे, कितीही संकटे आले तरी पण एवढ्या पब्लिकला ते लोक पूर्ण सेवा चालूच ठेवतात. ह्यांची पण पालखी निघते, आता निशाणी घेऊन पुढे जातात. हे नवीन मंदिर बांधलंय. हे साई सेवकवाल्यांचा रथ आहे. इतकी सारी पब्लिक आहे साई सेवकवाल्यांची. आता आम्ही आमच्या पालखीच्या खूप मागे राहिलोय. आता आम्हाला खूप पटापट चालायला लागतंय. आज नाश्त्यामध्ये माझा फेवरेट मेंदूवडा बनवलाय. आज माझं मन खूप तृप्त झालंय. हे ऐकूनच तृप्त झालं मी किती फास्ट आली माहितीये. लवकर खाल्लं तर ते अजून तृप्त. भागलेल्या आयल्यान ये मेंदूवडे खावायला बसल्यान. विचार एकदम थकून विकून येऊन लेट सर्वात बसले खायला. तुम्हाला आवडतो का मेंदूवडा? आवडतो की इडली आवडते?
आवडतो. वडा आवडतो. माझा पण फेवरेट आहे. नाश्ता करायला या. कष्ट करते. टीम बनली आहे, टीम ए, टीम बी. टीम बी मोठी आहे या हरल्या. ह्याच्यामध्ये हरणार आता तुम्ही. नवीन कॉम्बो ट्राय केलाय आम्ही लोकांनी. या भातासोबत आम्ही लोकांनी सांबार खाल्लाय आणि कसं लागत होतं? एकदम मस्त. अर्धे लोक झोपले, इथे विश्रांतीसाठी आम्ही लोक आले. आपल्या पालखीचे अध्यक्ष आहेत दिनेश पवार. नमस्कार. साईराम. तुमच्यासोबत थोडं आपण पदयात्रेबद्दल बोलूया. तर तुम्हाला कसं ओढ लागली पालखीमध्ये येण्यासाठी आणि अध्यक्ष बनण्यासाठी? मी ही पालखी 93ला जॉईन केली. अच्छा. मी पापडीचं साईबाबा देऊळ आहे. मी आणि माझा एक मित्र होता मुकेश. आम्ही दोघं देवळात गेले. तिथे पुजारी होता दत्तू. तो असाच बोलला की अरे इथून पालखी जाणार आहे आणि पालखीला 2च दिवस होते. तर मला साईबाबाची ओढ होती, म्हणजे आम्ही बाबांचं करायचो. तर पालखी प्रकार मला माहितीच नव्हता. मी असंच बोललो चला जाऊया, चालत जाणार. आणि 2 दिवस मी आम्हाला घेणार बोलतो तू बॅग घेऊन इकडे ये. त्यांनी मला 2 दिवसाचा टाइम दिला. मी बॅग घेऊन गेलो आणि आणि मग त्यांनी पालखीत जॉईन केलं. तेव्हा पालखीत जास्त लोक नव्हते. आम्ही 17 का 20 जण होते पहिल्या वर्षी 93ला जॉईन झालो. आणि तेव्हा तर म्हणजे एवढे मोठे हॉल्ट होते, डायरेक्ट पापडी ते भिनार. आता जे दुसरा हॉल्टच्या पण पुढे असे, म्हणजे 5व्या दिवशी पोहेगावला पोचायचे 6व्या दिवशी. पहिल्या दिवशी आमची पहिल्या वर्षी हालत खराब झालेली आमची खूप. मग नंतर असेच 6 वर्ष असेच मोठे हॉल्ट होते. मग जसजसे लेडीज वाढले मग त्यांनी हे केलं अरे पालखी आहे का धाव पदयात्रा का धाव यात्रा. मग तेव्हा हॉल्ट चेंज केले आणि मग कमिटीत आम्ही घुसले. नंतर अध्यक्ष शशिकांतराव हे होता, संजय चव्हाण. आणि मग कमिटीत आल्यावर मग आम्ही पण थोडं हे बोलले की असं नको, थोडे दिवस वाढूया. मग दिवस वाढून 9 दिवसाची यात्रा केली. आणि 9 दिवसाची यात्रा केल्यावर मग हॉल्ट फिक्स केले. मग हॉल्ट फिक्स केल्यावर आमची कमिटी त्याच्यात होतीच जुन्या ह्याच्यात. मग ते जाऊन हॉल्ट जागेवर जाऊन हॉल्ट बघायचे, फिक्स करून लेटर द्यायचे हॉल्टवाल्यांना की आम्ही या तारखेला येतोय, आमची एवढी आहे. आणि खूप सगळं आम्हाला जे जेवणाचा द्यायचं ते भिक्षा मागून आम्ही गोळा करायचो. आणि त्यात संदेश भाऊ सल्लागार आहेत, त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली पूर्वीपासनं. म्हणजे काही पण कमी पडलं का आम्ही त्यांच्याकडेच जातो आणि त्यांच्याकडून आम्ही कधी खाली हात आलोच नाही. जे कमी असेल ते सगळं ते देतात आम्हाला आणि सर्व सहकार्य करतात. आणि आता तुम्ही जे सेवा करतात जसं की राहण्याचं पिण्याचं वगैरे, मग ते तुमची टीम किती जण आहे तुमच्या टीममध्ये? आमच्या टीममध्ये 20-25 जण आहेत, पण ऍक्टिव्ह जास्त करून आम्ही 5-7 जणच असतो. अच्छा. आणि म्हणजे बाकीचे सगळे हेल्पला असतात, पण सगळे डोनेशन जे भिक्षा मागून एवढा मोठा खर्च करायचा आहे 4.5-5 लाख, तो जे मेन आम्ही पापडीची टीम आणि माझ्या जोडील 2-3 अविनाश, जीवन, मनोज मुंडे, करपे, अजय, परदेशी, कल्पना, म्हणजे 5-6 जणच मेन आहेत डोनेशन गोळ्या करण्यात. अच्छा. आणि अरे तुम्ही बाळकृष्ण कनोजे आहे म्हणजे डोनेशन गोळा करण्याचंच महत्व आहे, त्यांना एवढा खर्च उचलूच शकत नाही आपण. अच्छा. आणि तुमचा एक असा आठवणारा एक क्षण म्हणजे जो तुम्हाला पदयात्रेमध्ये तुम्ही अनुभव घेतलाय, तुम्ही पदयात्र्यांना ते काय मेसेज देणार त्याच्यामध्ये? हा, ते कसं होतं, आता मला पदयात्रेचं सांगितलं म्हणजे एक तप करायचं असते 12 वर्षाचा. ते मी बोललो ना 6 वर्ष आमचे एवढे हॉल्ट मोठे होते. तर 1 वर्ष पहिला म्हणजे परिस्थिती मंडळाची तेव्हाची भरपूर खराब होती. एकच टेम्पो असायचा, त्याच्यातच आचारी बनवणारे, त्याच्यातच सगळं, म्हणजे कोणाला काय झालं तरी तोच टेम्पो फिरणार मागे पुढे सगळं. मग माझी थोडं पोटात गडबड झालेली कसारा घाटामध्ये. डॉक्टरकडे नेलं टेम्पोतना, डॉक्टरनी सांगितलं याला आराम करायचा आहे. पण माझं 6वं वर्ष होतं वाटतं. मी बोललो नाही, बसलो तर परत माझं तप राहिला. मी बाबांना बोललो चालवायचं असेल तर चालवा. मी बोललो बघू. मग मित्राला बोललो चल कसं बस कसारा घाट चालायला लागला. पण माझी तब्येत खराब होती, मी खूप वाट बघितली टेम्पो येईल तर बचेन. पण कसारा घाट अर्धा चढलो तरी टेम्पो आला नाही. जेव्हा टेम्पो आला तिथं मी पुरा ओके झालेलो. म्हणजे अंगात ताकद नव्हती, बाबांनी ती शक्ती दिली मला. तो खूप अनुभव आठवतो.
म्हणजे जरा चालायची उभं राहायची शक्ती नव्हती, ते कसारा घाट चढून आलो. तुम्ही पदयात्र्यांना काय मेसेज देणार एक? आता बघा, ही वारी आहे ॲक्च्युली. वारीमध्ये जे मिळेल ते खायचं असते, पण आम्ही ही वारी स्वतः केलेली आहे. पहिला ज्या वारीतनं मी चालत जायचो ते आमचे तेव्हा लांबचे हॉल्ट होते, आम्हाला खूप त्रास व्हायचा पाण्याचा, ह्याचा त्याचा. मग जेव्हा आम्ही हातात हे मंडळ घेतलं, अध्यक्ष झालं, तेव्हापासून मग आम्ही खूप सुविधा केल्या. म्हणजे सुविधा करण्यासाठी माझ्या कमिटीने मला खूप साथ दिली, जे माझ्या जोडीला आहेत. मग जे लागेल ते, नाही तर पहिला कसं जे मिळेल ते, कारण तेव्हा भिक्षा जास्त मिळायची नाही. आमची एकदम छोट्या परिस्थितीत पालखी यायची. आणि त्या मानाने मी अध्यक्ष झालं, माझ्या कमिटीने साथ दिल्यावर खूप काय मिळत असेल. आता बाकीचे भक्तगणच बोलतील, पण हे काय, हे मिळण्यावर नसते. तुम्ही ज्या इच्छेने बाबांकडे पोहोचणार, जी इच्छा असेल मनात की माझं हे काम, कोणी पण आपल्या स्वार्थासाठीच जातो. मन्नत बोललेलं तर काय बोललेलं तर मी माझी हे करेन, पायी करेन, तर माझं हे काम होऊन दे. मग त्यांच्या मनोकामना पुऱ्या हो, तेच आमची इच्छा आहे. म्हणून आम्ही सेवेला उतरलोय. जी आमची कमिटी आहे ते आमचे सेवेकर पोचले तिथे, म्हणजे पदयात्रू, म्हणजे आमची इच्छा पूर्ण झाली. आणि बाबा त्यांच्या मनोकामना पुऱ्या करो. जे पण त्यांनी पण श्रद्धेने बाबांपर्यंत पोचलं पाहिजे. हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, हे कमी, ते जर धरलं तर कायच नाही होणार. नक्की. थँक्यू. तुम्ही का पोळी करणार आहे? कोणी आणले गुलाबजामुन? वाव, पूर्ण मोठा बॉक्स घेऊन आलाय. मला नको, तुम्ही खावा. तुम्ही घेऊन आले? या काकी आज आले आणि एवढे चांगले आहेत की 2-2 गुलाबजामचे बॉक्स पण घेऊन आले. थँक्यू. आमची पूजा होती सार्वजनिक ना, वरलेले गुलाबजाम होते, मी पालखीसाठी घेऊन आले प्रसाद म्हणून. अच्छा. आणि यांचा बघा किती गोंगाट पडला इकडे. गो जेवली नाही का? आणि इकडे आमचा ग्रुप पण, आम्ही पण लुडो खेळतोय. मी शूट करायला गेलेली आणि आता कोण जिंकत आले आणि कोण, बिचारी हार्दिका हरणार आहे आज. तू स्वीट खात नाही ना, ते स्वीट मला आलं पाहिजे. बिलकुल नाही देणार. काय काय? दुपारचं जेवण, हा, याच्या खाली गुलाबजामुन लपवलेत का? भात आहे, भाजी आहे, पापड याच्या खाली आहे, गुलाबजामुन लोणचं आहे. लपवलंय का पण? पापडच्या गुलाबजाम खाली इथे आहे बघ ना. नक्की का? हा, मग. आणि हे दोघं इकडे बसले. मामाला दाखव. तो तर जेवण पण झाला. जेवण मामा नाही, तुम्ही खावा, मला नको. हा बघा, ये लेट कमर जाते हैं इतना लेट. आज मेन्यू मध्ये आहे भात. हे काय बनवलंय? भेंडी मसाला. अच्छा, भेंडी मसाला. आणि ही डाळ आणि सलाड आणि पापड. तुम्ही आल्याला काम करतात आहे. अच्छा, हा, तुम्ही तर गुलाबजामुन घेऊन आलेले ना? दोन कशाला? एवढं हिला नाही करायचं. तुम्ही किती घेतले दाखव? बिचारा कोटा. अशा बॅगा टाकायला लागतात आम्हाला. आता पालखी काढण्याची तयारी चालू आहे आणि इकडे पुन्हा हॉल खाली झालाय. जिकडे आमचा हॉल होता तिथे खूप प्यारे प्यारे बदक पण भेटतात आहे आम्हाला. ही दुसरी पेंग्विन, हा बदक, हा लस्सी. ह्याचं नाव नाही ठेवलं कारण की हा नवीन आलाय.
नाही नाव नाही ठेवलंय आणि हिचं पण नाही ठेवलंय अजून. मला घे लसीचा भाऊ पण बघतो. हा लस्सीचा भाऊ आहे. आता आम्ही लोक इगतपुरी या हॉल्टला थांबले होते आणि आता आम्ही लोक पुढच्या दिशेने आम्ही निघणार आहोत. आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला तुम्ही विसरत नका जाऊ आणि सबस्क्राईब करून ठेवा. पुढचे अजून खूप सारे व्लॉग्सचे पार्ट येणारच आहेत. आता पालखी निघाली आहे. इथे खूप सारे मलबेरीज आहेत आणि हे वांदरं सगळे आले असे माकडासारखे. अरे यार आधी बोलायचं ना, मला पण पाहिजे यार. वो बोल रहे हैं ही खूप थकली आहे. ही खूप थकली आहे भाभी बिचारी, चालू नाही शकत आहे आणि आता टेम्पो मध्ये जाऊन बसते आणि विचारते सारखी इथे बघ ना. हाँ तिकडेच बघते आप क्या. हाँ और कुछ नहीं. ये क्या आपकी मेहंदी है जचने वाली, ये वीडियो नहीं चल रही है पर आप अभी चलोगे या टेम्पो में बैठोगे? ऐसा आलसीगिरी नहीं करने का, अभी चल सकते हो आप. तिकडे पालखी निघाली आहे तरी हे लोक चहा वगैरे पीत राहतात अजून. किती टाइमपास करतात. अरे पालखी निघाली तुम्ही अजून चहा पितात आहे. काय चहा लेट केलाय? पंढरपूरला जायचंय त्याची मीटिंग चालू आहे. नाही मला चहा नको, मी पाणी पिते. पूर्ण एकदम जॅकी श्रॉफ सारखे टोपे या इतक्या लवकर लवकर पुढे येतात ना, काय बोलणार. ह्यांच्यामुळे आम्हाला एवढं पटापट चालायला लागते. तुम्ही खूप स्पीडला येता, आम्ही सगळ्या बायकांसोबत मागे राहतात. अच्छा कायच पडलंय, पालखी घेतात का मागे? आता आम्हा लोकांना नाश्त्यासाठी थांबवलंय. आता बघूया नाश्त्याला काय. आणि सगळे लोक असे बसले. नाही टाकू शकतात. तुम्ही खाल्लं तेव्हा चक्कर आता चालते ना. आता नाश्ता नंतर पक्का नाश्ता कर. आता आम्हाला संध्याकाळी नाश्त्याला पकोडे आलेत, खावा मग पकोडे. बघा बघा काय दिलं? मी काय बोलतो माहितीये, मला 4 लोवर बोलायचं. काय बोलायचं? 1 लोवर. तू लस्सीच आहेस, तुला आम्ही ते सगळं नाही बोलणार. चल तुम्हाला इतकी डायबिटीज आहे मग तुम्ही चहा का पितात? हा इतके ग्लास घेऊन जात आहेत ते पण. ते बघा आज काय आहे मेन्यू मध्ये? दोन प्लेट. दोन प्लेट मग इथे काहीतरी करामती वेगळीच चालू असते. आणि आता या सगळ्या नाश्ता करायला बसल्या. ही टीम बी सकाळची टीम ए तिकडे बसली आहे. त्यांची लीडर आहे. 2 शब्द सांगा. पाणी वाटप करणारे. Om
आज या दादाचा बर्थडे आहे आणि इकडे बघा नियोजन बघा. सेवेकरी बर्थडे पण याद ठेवतात. अजय बर्थडे बॉय ते तुझा होता ना. अरे याचा मित्रमंडळाचे उपाध्यक्ष अजय हल्या यांचा आज वाढदिवस आहे. तसंच त्यांच्या मुलाचाही आज वाढदिवस आहे. तर ताईचरणी एवढंच प्रार्थना की निरोगी असं खूप 100 वर्षापर्यंत चांगलं आयुष्य लावावं. आम्ही ताईचरणी प्रार्थना करतो. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Sophia. Happy birthday to you. कव्हर करतो आम्ही. मी हिला मागे टाकून एकदम पुढे चालत होती, पण माझे पाय खूप जास्त दुखायला लागलेत म्हणून मी पालखीसोबत चालत होती. कारण की मला मागे राहायला जास्तच मागे राहून जाते मग मी. 2 ते 3 किलोमीटर धावत आलं. हां, आणि मग मला असं मध्येच वाटत होतं की शेट मी हिला सोडून आली, हिला वाईट वाटेल. हां, आम्ही स्टॉपवर आलोय. हातावर घ्या, इथे लागेल बघ. असं घे, तुला माहिती ना दरवेळी सोडतो. आता आम्ही आमच्या हॉल्टवर पोहोचलोय आणि सेवेकरी चेंज झालेले आहेत परत एकदा. हे भात आहे, आजचा मेन्यू डाळ. कसली भाजी आहे? फ्लावर आणि बटाटा. इथे सलाड आणि ते विद्या मॅडम पापड वाटतात आहे आणि ही छोटी लोणचं वाटतं. यांना खूप जास्त भूक लागली आहे, पण तू तर जेवणार नव्हतीस ना मगाशी बोलली. तुझा आवाज म्हणून समजतंय.
सर्व लोक इकडे मस्त असे झोपले बाहेर. आणि हे लोक मोठे महाशय सारखे इकडे आले. तुम्हाला लाजा वाटतात का इकडे झोपायला आले? हे लोक काय पागल आहेत बाहेर झोपायला? तू कुठे झोपणार आहे? कोणी जागा दिली आहे? नाश्त्याचा स्टॉप पासून ते ए मी पण होती सोबत. मी पण होती. आज आम्हाला सेवा काय हो ना? तू गाडीमध्ये जा मग. जिसको साई का बुलावा आता है उसी को साई बुलाता है. हो. मंडळाची ताट धुवायला नको म्हणून हे लोक एकत्र तिघ जेवतात आणि इकडे हे लोक उद्या इद्या आज सोडी. टाइम आहे. अरे चांद दिख गया मतलब ईद. ओहो. आलू वडी घेऊन आलाय हा. घेऊन आला ना संपवलेली खाली डब्बा दाखव ना आता. आणि मला थँक्यू. संपला आता जागा